आता एक अपघात झालेला आहे. मिथिला सोसायटी शिवाजीनगर रोडजवळ जी आहे तिथे वाहतूक डंपरने ट्रॅक्टरला मागून ओव्हरटेक करताना अपघात झालेला आहे. त्यात एक मनुष्य ऑन द स्पॉट गेलेला आहे आणि 2 जण जखमी त्यांना सिव्हिलला घेऊन गेलेले वाटतं. हा शिवाजीनगर रोडला जो रोड झालेला आहे त्या रोडने इतके जोराने आणि वाहन ये जा करत असतात त्यावेळेस बरेचसे अपघात घडत असतात. आता 2 दिवसापूर्वी आमच्या सोसायटीतील 2 महिला जात असताना डंपरवाल्याने ब्रेक दाबला म्हणून त्या वाचलेल्या आहेत. परंतु ही आमची बरेच दिवसापासून मागणी आहे. जेव्हापासून रोड झालेला आहे तेव्हापासून आम्ही गतिरोधकाची मागणी करत आहेत, परंतु ती होत नाही. यामुळे सोसायटीतील लोकांना बरेच गोष्टींना भविष्यात जीवितास हानी होऊ शकते. आज हा माणूस गेलेला आहे, उद्या सोसायटीतून कोणी जाऊ शकतात. आमची मागणी आहे की लवकरात लवकर गतिरोधक बसण्यात यावे. लहान मुलं हे 2 मुली 1 मुलगा आहे. मी रोज त्यांना शाळेत आणते, नेते, सोडते आणि आम्ही इथूनच मीच गाडी चालवते, मी नेते त्यांना. तर तिथून कधी ट्रक येईल, कधी गाडी येईल, कधी डंपर येईल, कोणीही स्पीड कंट्रोल करत नाही. कुठल्याही स्पीडने येतं, कुठल्याही स्पीडने हे करतात. तर आम्हाला तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे. लहान लहान मुलं खेळतात, आमचे बाहेर निघतात, तिथं दुकान आहे, तिथं समोर पेट्रोल पंप आहे. मग यांनी समोरच्यांनी काय केलं पाहिजे, गाडीची स्पीड आवरलेली पाहिजे ना. पण गाडीची स्पीड हे आवरत नाही. ज्या बिना नंबरच्या गाड्या ज्या वेगाने धावतात ते तर मागे पुढे बघत नाही. आम्हाला पण फॅमिली आहे ना, आम्हाला पण मुलं आहे. आम्ही काय करायचं? 200 लोकांचं अपार्टमेंट आहे आमचं. मग त्यातल्या आम्हाला काही झालं तर आज ही घटना घडली आहे, उद्या आमच्या इथं होईल. मग काय मागणी तुमची? आम्हाला आहे ना स्पीड ब्रेकर हवंय. तर तुम्ही एकदा बघून बघा कसले डंपर असतात. रेतीचे डंपर आहे आणि नंतर याचे हे गाड्या मोठ्या, खूप मोठ्या गाड्या इथून म्हणजे जोराने अति वेगाने घेऊन जातात. आणि ते समोर हे असल्यामुळे ती स्पीड ब्रेकर असणं खूप गरजेची गोष्ट आहे. अजय वास्कर, मिथिला सोसायटी, मिथिला अपार्टमेंटच्या समोर तिथे म्हणजे साधारणतः प्रत्येक आता रहिवासी तिथून येऊ असते. तर बरेचसे आता सकाळच्या दरम्यान महिला वगैरे काही पुरुष मंडळी वगैरे मुलांना शाळेत सोडण्यासाठी वगैरे जातात. त्या टायमाला इकडे येणारे भरधाव वाहन एकदम जे असतात ते एकदम कोणाला दिसत नाही. त्या टायमाला भविष्यामध्ये मोठा अपघात होण्याची खूप मोठी शक्यता याच्यात काही नाकारता येत नाही. ते बरेच वेळा आपण इथे पाहिल्यामुळे बी एकदम आणि कोणी एकदम असं ब्रेक लावू शकत नाही. लहान मुलं जास्त टायमाला इथून दुकानं वगैरे कोणी जास्त जातात, समोर पेट्रोल पंप आहे, काही आहे, त्या कामानिमित्त कोणी एकदम निघत असते घरातून. सकाळच्या टायमाला बी बरेचसे नोकर वगैरे असतात, ते कामानिमित्त निघण्यासाठी त्यांना खूप घाई असते. पण तिकडे येणारे एक वाहन जे असतं ते एकदम म्हणजे स्पीड येत असतं. काय मागणी आपली इथे मागणी एकच आहे की इथे स्पीड ब्रेकर वगैरे गतिरोधक लावण्यात यावा. पण कोणाकडे पाठपुरावा केलेला आहे का यापूर्वी? महानगरपालिकेत गेलं, महानगरपालिका म्हणते की सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे आणि मग ते म्हणतात की हा रोड हा मोठा असल्यामुळे याच्यात गतिरोधक करता येणार नाही. तरी आमची मागणी जर महानगरपालिकेने नाही केलं तर आम्ही सोसायटी मार्फत करून घेऊ, जे विद्या करून बघू. समोर जी घटना घडली, वाळू डंपरच्या माध्यमातून जी घटना घडली आहे, वारंवार आपण बघत आहे की जळगाव शहरामध्ये ही घटना प्रत्येक ठिकाणी घडत आहे. तो वाळू माफिया या ट्रकाच्या जे चालक आहे त्यांच्यावरती काही कठोर कारवाई केली पाहिजे किंवा असे काही नियम आणले पाहिजे की त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि अपार्टमेंटच्या बाहेर जे स्पीड ब्रेकर नाही आहे, वारंवार महानगरपालिकेकडे मागणी केल्यानंतर देखील स्पीड ब्रेकर लावले जात नाही. या ठिकाणी 200 मुलं राहतात, 200 परिवार आहे. या ठिकाणी जर कोणाचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण आहे? आमची मागणी आहे की जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी 2-3 स्पीड ब्रेकर लावण्यात यावं.